नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे पहा, गोल भोपळा आणि कैरीपासून रेसिपी. अगदी मस्त बनवणार आहे. काय बनते पहा, गोल भोपळा आणि कैरीपासून अशी जबरदस्त रेसिपी. ही तोतापुरी कैरी आहे आणि हा गोल भोपळा आहे माझ्याकडे. तो आता मी घेणार आहे बघा कापून. हा गोल भोपळा भरपूर पौष्टिक असतो, आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. पण गोल भोपळा खायला सर्वच कंटाळतात, नको म्हणतात, नाका मुरळतात. गोल भोपळा नकोच आपल्याला, असं घरामध्ये बऱ्याचशा लोकांची कंप्लेंट येते का गोल भोपळा खायला नकोच वाटतं. तर मी ह्या पद्धतीने करणार आहे, गोल भोपळा आणि कैरी यापासून रेसिपी बनवणार आहे. तर पहा तुम्ही काय बनतं आहे गोल भोपळ्यापासून. आणि खरंच ही जर रेसिपी जर तुम्ही केली ना, तर खरंच तुमच्याकडं कढई शिल्लक राहणार नाही, एवढी जबरदस्त होणार आहे. तर नक्कीच पहा व्हिडिओ, तुम्ही संपूर्ण पाहिला तर कळेल तुम्हाला कसा आहे, काय आहे ते सर्व. आता हे सर्व मी कापून घेते आधी. पहा बरं, त्याची साल बिलकुल काढणार नाही, साल तशीच ठेवणार आहे. खूप हेल्दी आहे हा भोपळा, म्हणजे ना खूप हेल्दी आहे. आपल्याकडं तसं म्हटलं ना खायला कंटाळतात, पण बाहेरच्या देशामध्ये याचा तर फेस्टिवलच बनतो. खूप म्हणजे त्याला महत्त्व देतात लोक बाहेरच्या देशाला भोपळ्याचं. त्यांचं एक फेस्टिवल असतो का भोपळ्याचा, ह्या गोल भोपळ्याचा. तो खूप महागडा, म्हणजे तिकडं खूप महाग आहे, डिमांड आहे बाहेरच्या देशांमध्ये. पण आपल्याकडं खायला कंटाळतात. पण नाही, खरंच मैत्रिणींनो, खात जा आणि मुलाबाळांना, तुमच्या घरातल्या फॅमिलीला सर्वांना भोपळा खायला घालत जा, महिन्यातून एकदा तरी, नाही जास्त तरी. आणि अशा पद्धतीने केलं तर तुमच्या कढईत शिल्लक राहणारच नाही. अशी करा तुम्ही, मी दाखवलं त्या पद्धतीने करून पहा एकदा. खरंच आमच्याकडे पण अशीच कंटाळ करायची, खायला नको वाटायचं. मी वेगळ्या प्रकारचे मग तुम्हाला करून मी घरामध्ये खायला द्यायची सर्वांना. का की पुऱ्या बनव, कधी कधी घाऱ्या बनव, पिकल्या असल्या तर घाऱ्या बनवायची, म्हणजे लाल झाला असला आतमध्ये ना तर घाऱ्या बनवायची, असा कच्चा असला त्याच्या पुऱ्या बनवायची. किंवा आता मी ही पद्धतीने दाखवलेली आहे भाजी ना, ही आमच्याकडे सर्वच खातात, आवडतेच सर्वांना. आता तुम्हाला दाखवते, नक्कीच बनवून पहा, घाला सर्वांना खायला घाला. तर हे बघा, मी खोबरं ओलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे. आता ते मी सर्व ठेवलेलं आहे कापून ना. आता हेच करते तुम्हाला. तर हे बघा, आता कैरी घ्यायची. मी आता अर्धी कैरी कापली आहे, त्याची साल काढून घ्यायची. तोतापुरी कैरी आहे, तुमच्याकडे असन ती घाला, आंबटवाली जास्त असेल तर आंबटवाली घाला, काही प्रॉब्लेम नाही. पण थोडी कमी घालायची, मग ती आंबट जास्त असेल ना. तर ही तोतापुरी आहे ना, मला ही एवढी तर घालणार आहे, अर्धी मी अजून पण घालणार आहे. तर पहा, आता मी हिला ना किसून घेणार आहे. हे बघा, आता साल काढलेलं आहे आणि हिला किसणार आहे. आपल्या आलं किसायची किसणी आहे ना, त्याने किसून घेणार आहे. पहा, हो, ती पटकन किसून, वेळ लागत नाही किंवा काहीच नाही. तर मी ही बऱ्यापैकी आता किसलेली आहे. होती किसून. ही छोटी किसणी आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो, पण बारीकच आपल्याला हवी ना, म्हणून किस त्याचा बारीक हवी, छोट्या एकदम बारीक बारीक किस हवी. बाकी त्याच्यात गळून गेला पाहिजे ना, आपल्याला वाटली पण नाही पाहिजे कैरी टाकलेली आहे म्हणून. म्हणून असं किसायचं त्याला. हे बघा झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवते मी. आता आपल्याला वाटणसाठी घेते. तर इथे मी वाटण पहा कशा पद्धतीने घेतलेलं आहे. तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे. आणि आता मी साहित्य पण काढते, आणखीन काय काय लागलं ते मी फ्रीजमधून काढलेलं आहे. प्रत्येक गोष्टी मी साफ करून धुवून ठेवत असते. आता मी इथं कोथिंबीर घातलेली आहे. म्हणजे कसं आहे, आपण भाजीपाला भरतो मार्केटमधून, तर ते पहिलं साफ करूनच फ्रीजमध्ये ठेवायचं असतं. तर मी साफ करून धुवून, आता मिरच्या साफ, देठं काढून त्याला साफ धुवून सुकवून मग फ्रीजमध्ये ठेवून देते. का की मग आपल्याला ताज्या ताज्या मिरच्यासारख्या वाटणार. धने पण टाकलेले आहे पहा, आणि खोबरं टाकून छान असं बारीक वाटून घेणार आहे मी. तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता मी घालणार आहे तेल. आता आपल्याला भरपूर भाजी करायची आहे, 7-8 माणसांपुरती पुरली भाजी एवढी. तुम्ही ही भाजी टिफिनला पण नेऊ शकता आणि कशी पण म्हणजे वापरू शकता. तोंडी लावण्यासाठी तर उत्तमच आहे. तर टाकलेली आहे मी मोहरी आणि जिरं दोन्ही टाकलेलं आहे. आता दोन्ही छान फुलून द्यायचं आपल्याला. का की मोहरी जर कच्ची राहिली तर ती दाताखाली टसटसबी लागते जेवताना.
आणि तिचा कडवटपणा पण येतो तोंडात. म्हणून मोहरी कधी पण वाजून द्यायची, त्याला तडतड तडतड होऊन द्यायचं त्याला. आणि जिरं तर लगेच फुलतं, जिऱ्याला वेळ नाही लागत. जिऱ्याचा स्वाद पण छान असतो, मोहरीचाही असतो स्वाद छान. पण मोहरीचा परिपूर्ण उपयोग करूनच टाका, अशी कच्ची मच्छी कधी टाकू नका. तर इथे झालेले आहे, वाजलेले आहे. त्याच्यावर हे कढीपत्ता टाकायचा. मोहरी टाकल्यानंतर लगेच टाकायचा, का की काय होतं, मोहरी उडती वरती तडतड अंगावर इकडे तिकडे, तर ती नाही उडावं म्हणून कढीपत्ता टाकायचा, मग झाकून जाते त्यात. हा मसाला टाकलेला आहे आता वाटलेला. छान परतून घ्यायचा मसाला आपण, व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. मला वाटतं ही माझी कढई छोटी पडणार आहे. मी मोठी कढई घ्यायला हवी होती, तर मी मैत्रिणीनं चेंज करणार आहे मी कढई, का की भाजी भरपूर आहे आणि कढई छोटी वाटते मला. बघा आता मी उतरवते आणि हिला उतरून ठेवते, मोठ्या कढईमध्ये ठेवते. पण हे पण छान परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत परतायचं मात्र. आणि हे टाकायची आता कैरी आपल्याला आतमध्ये. या कैरीमुळं काय होतं, ह्या दुधीच म्हटलं तुम्हाला, हा गोल भोपळा आहे ना, त्याला खूप स्वाद येतो, मस्त आंबटपणा होतो त्याच्यात पैदा होतो. आणि एवढी छान लागते ना ही भाजी, आणि खोबरं घातल्यामुळे ना आणखीन मस्त लागते. तर तुम्ही बनवत असणार आहे याची भाजी, तर पण ह्या पद्धतीने कधी बनवत नसणार आहे, तर नक्कीच या पद्धतीने एकदा बनवून पहा. तुमच्या ह्या असल्या कढई शिल्लक राहणारच नाही. हळद घातलेली अर्धा चमचा, धणे पावडर 1 चमचा घातलेली आहे, आणि मी अगदी छोटा पाव चमचा गरम मसाला घालणार आहे. तुम्हाला वाटलं तर घाला, नाही वाटलं तर नाही घातला तरी चालेल. मला आवडतं गरम मसाला म्हणून मी घातलेला आहे ह्याच्यात. नाही घातला गरम मसाला तरी चालतं, स्किप केला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. तर छान हलवून घ्यायचे आपल्याला मस्त, त्याच्यात सगळं एकजीव झाला पाहिजे असं हलवायचे. आणि मग भाजी आपल्याला टाकून द्यायची. मस्त रंग आलेला आहे भाजीला, मस्त झालेली आहे. हे पा, आता छान अशी हलवून घेतलेली आहे मी. हे पा, मस्त हलवली आहे. आणि आता मी ह्याच्यावर व्यवस्थितशीर झाकण, ह्याच्यात मीठ पण टाकायचं आहे आपल्याला. मीठ टाकल्यामुळं काय होतं मैत्रिणींना, पाणी सुटतं भाजीला. मग भाजीला आपल्याला तेल टाकायची जरूर लागत नाही, किंवा जास्त तेल वापरायची जरूर लागत नाही, का पाणी तर आपल्याला टाकायचंच नाही बिलकुल. मीठ टाकलं का लगेच पाणी सुटणार त्याला. पाणी सुटतं, झाकण ठेवलं का घाम पण येतं त्यावरती, आणि मग तो खाली पडतो. त्या ताटालावरती अशी पाणी येतं ना, मग तो खाली पडतं. त्याच्यामुळे भाजी आरामशीर शिजते. बिलकुल पाणी वापरायचं नाही, आणि भाजीची चव वाढते. पाणी टाकलं तर मग भाजी ही थोडीशी पंचाट वाटते. म्हणून पाण्याचा बिलकुल वापर नाही. 2च मिनटं ठेवायची, 2 मिनटांनी परत एकदा हलवायची. हे पहा, 2 मिनटात हलवून घेते मी आता. मस्त अशी घ्यायची हलवून. आणि आता परत ठेवलेली आहे 2-3 मिनटं. आता ही बऱ्यापैकी झालेली आहे भाजी. ही भाजी मैत्रिणीनं जास्त शिजवायची नाही, एकदम परफेक्ट मेजरमेंटमध्ये शिजवायची. जास्त शिजवली तरी चांगली लागत नाही, आणि कमी शिजवली तरी चांगली लागत नाही. मग हिला एकदम कमी, म्हणजे मीडियममध्ये शिजवायची. हे बघा, रंग पहा भाजीचा किती सुंदर दिसतोय, आणि खरंच खावंसं वाटतं का नाही ही भाजी अशी. तर मैत्रिणींना तुम्हाला नक्कीच आवडेल ही भाजी. आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि करून पहा ही मैत्रिणींना भाजी. खरंच सांगायचं म्हणजे तुम्हाला,
तर मला कमेंट येतात तुमच्या का आम्ही तुमची भाजी करतो, तुमच्या पदार्थ बरेच आम्ही केलेले आहेत आणि फसत नाहीत तुमचे पदार्थ. ह्याच्याच मला खूप अभिमान वाटतं का चला माझं कोणीतरी पाहतं आहे आणि त्यांना आवडतं आणि त्यांना ते करून पाहतात, माझ्याकडून काहीतरी शिकतात, म्हणजे असं वाटतं. त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही करत जा, बनवत जा आणि काही नवीन काही वेगळं वाटलं तुम्हाला माझ्याविषयी तर सांगत पण जा. असं नाही असं पाहिजे होतं, तरी पण मला आवडेल ते ऐकायला. तर नक्कीच मैत्रिणींनो, कसं वाटलं ही भाजी आणि ही दिसायला पहा किती सुंदर. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता चला बाय.